नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाच्या पिठापासून मस्त असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। यामध्ये पाव कप रवा घालायचा आहे। जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता। यानंतर यामध्ये 1 चमचा बेसन घातलंय। रव्यामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल आणि बेसनामुळे चव आणि रंग सुद्धा खूप छान येईल। यानंतर यामध्ये मी 1 चमचा साखर घातली। साखरेमुळे सुद्धा रंग रेसिपीला छान येईल। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया। तर हे मी मिक्सरला फिरवून घेतलं आणि याची अशी पावडर तयार करून घेतली। आज आपण गव्हाच्या पिठापासून इन्स्टंट मैसूर मसाला डोसा बनवतोय। तर हे एक प्रकारचं आपलं डोस्याचं प्रीमिक्स तयार झालं आहे। हे प्रीमिक्स तुम्ही तयार करून ठेवू शकता आणि जेव्हा हवं तेव्हा यामध्ये पुढचं साहित्य घालून यापासून डोसे तयार करू शकता। तर आता इथे मी सगळ्या पिठाचे इथे डोसे तयार करणार आहे। तर हे सगळं पीठ मी एका बाउलमध्ये काढून घेते। इथे आता सगळं पीठ बाउलमध्ये काढल्यानंतर यामध्ये पाव कप दही घालायचं आहे। पाव ते अर्धा कप दही तुम्ही इथे घेऊ शकता। जास्त आंबट दही नाही आहे। आता दह्याच्याच कपामध्ये मी 1 कप पाणी घेतलंय। थोडं थोडं पाणी घालत हे आपल्याला मिक्स करत जायचं आहे। तर इथे मी सगळं 1 कप पाणी घातलंय। एकत्र मला या रेसिपीसाठी किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते। 1 कप पाणी घातल्यानंतर मिक्स केलं। अजूनही मला घट्ट वाटतंय तिथे मी आणखी 1 कप पाणी घेतलं। मिक्स करून यातल्या सगळ्या गुठ्या काढून घ्यायच्या। तर इथे आता मी विस्कने हे छान फेटून घेते म्हणजे याच्यातल्या गुठ्या निघून जातील। तर असं मी 1 मिनिट छान फेटून घेतलं आणि ते पाहू शकता सगळ्या गुठ्यातल्या निघून गेल्यात आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार झालंय। याची कन्सिस्टन्सी पहा, असं हवं आहे आपल्याला। तर इथे मला 2.25 कप पाणी लागलं आहे। सुरुवातीला मी 1 कप पाणी घातलं आणि दुसऱ्या 1 कपातलं पाव कप पाणी शिल्लक आहे। तर असं तुम्हाला 1.25 ते 2 कप पाणी इथे लागू शकतं। आता विस्कने हे छान आपल्याला 2 ते 3 मिनटं फेटून घ्यायचं आहे। यामुळे हे पीठ छान हलकं होईल आणि आपल्या रेसिपीला जाई यायला मदत होईल। तर हे मी असं 3 मिनटं फेटून घेते। आता हे फेटल्यानंतर आपल्याला झाकून असंच 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण मैसूर मसाला डोस्याची चटणी तयार करूया। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे। भाजलेली चण्याची डाळ नसेल तर कच्ची चण्याची डाळ तुम्ही थोडीशी तव्यावरती भाजून घ्या आणि मग इथे वापरा। यानंतर इथे मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि 2 चमचे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे। यानंतर यामध्ये मी पाव चमचा जिरं घातलं। थोडीशी यामध्ये चिंच घालायची आंबटपणासाठी। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता पाणी घालून ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे। चटणी इथे मी वाटून घेतले। जास्त पाणी घालायचं नाही आहे, घट्टसर आपल्याला ही चटणी हवी आहे कारण आपल्याला ही डोस्यावरती पसरवून घ्यायची आहे। ही चटणी तयार आहे। आता आपण बटाट्याचा मसाला तयार करूया। तर इथे मी कढई गॅसवरती गरम करत ठेवले। यामध्ये 2 चमचे तेल घातले। तेल गरम झालं की इथे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घातलं। यानंतर इथे मी 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घातली। बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। पाव चमचा हिंग घातला। सगळं मी 1 मिनिट छान परतून घेतलं। आता यामध्ये अर्धा चमचा चण्याची डाळ घालायची आहे आणि आता डाळीचा रंग बदलेपर्यंत आपण परतून घेऊया। डाळ परतल्यानंतर यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे आणि पुन्हा सगळं परतून घ्यायचं। आता इथे मी कांदा घालते। तर 1 मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतला। या भाजीमध्ये किंवा मसाल्यामध्ये कांदा जास्त घातला जातो, त्यामुळे मोठा कांदा घेतला। आता कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा ब्राऊन करायचा नाही आहे। इथे कांदा सॉफ्ट झाला आहे। आता यामध्ये पाव चमचा हळद घातली। पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। आता इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून असे कुस्करून घेतलेत, ते यामध्ये घालायचे।
आणि आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. या मसाल्यामध्ये इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते आणि आता हे आपण छान परतून घेऊया. हा मसाला किंवा भाजी जेवढी आपण छान परतून घेऊ तेवढी याला चव खूप छान येईल. इथे आता मी यामध्ये 2 चमचे पाणी घालते, कारण ही भाजी थोडीशी आपल्याला सैलसर हवी आहे, कारण आपल्याला ही डोस्यावरती पसरवून घ्यायची आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं तर मस्त अशी आपली भाजी तयार आहे. वरून मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि पुन्हा मिक्स करून घेतलं तर हा आपला बटाट्याचा मसाला तयार आहे. आता आपण डोसे बनवूया. तर हे पीठ जे आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया. एकदा याला मिक्स करून घेते. यामध्ये मी मीठ घातलं नव्हतं तर इथे चवीप्रमाणे मीठ घालते. मीठसुद्धा मिक्स करून घेऊया. थोडंसं मला घट्ट वाटतं तर इथे 1 चमचा पाणी घालते. नेहमीच्या डोशाच्या बॅटरप्रमाणे करून घ्यायचं आहे. आता अगदी परफेक्ट आहे हे. आता यामध्ये आपण पाव चमचा बेकिंग सोडा घालणार आहोत डोसे बनवण्याआधी. पण मी सगळ्या पिठामध्ये एकत्र पाव चमचा बेकिंग सोडा घालणार नाही आहे. हे मी 2 भागामध्ये आधी डिवाइड करून घेते आणि मग प्रत्येक भागामध्ये 1/8 TSP म्हणजे पाव चमच्याच्या अर्ध इतका आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे. एकत्र सगळ्या पिठामध्ये बेकिंग सोडा घातला आणि डोसे केले तर शेवटचे डोसे व्यवस्थित येत नाहीत, म्हणून हे आपण डिवाइड करून त्यामध्ये आपण थोडा थोडा अर्धा बेकिंग सोडा घालतो आहे. तर आता एका भागामध्ये मी पाव चमच्याच्या अर्धा म्हणजे 1/8 TSP बेकिंग सोडा घालते. यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आज आपण इन्स्टंट डोसे बनवतो आहे म्हणून इथे थोडासा आपल्याला बेकिंग सोडा घालावा लागतो. आता या पिठाचे आपण डोसे तयार करूया. इथे मी तवा गरम करत ठेवला आहे. तवा अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचा. यानंतर याला थोडंसं तेल लावायचं आहे. तर इथे ब्रशने मी तेल लावून घेते. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि तव्यावरती पाणी शिंपडायचं आहे. तव्याची वरची बाजू थोडीशी थंड होण्यासाठी इथे आपण पाणी शिंपडतो आहे. पाणी पूर्ण ड्राय झालं की यावरती सेंटरला 1 ते 1.5 चमचा डोस्याचं पीठ घालायचं आहे आणि पसरवून घ्यायचं आहे. गव्हाच्या पिठापासून खूप मस्त असा तुम्ही डोसा तयार करू शकता. आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत वाट पाहायची आहे. वरची बाजू ड्राय झाली की यावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप, बटर किंवा थोडंसं तेल लावू शकता. इथे मी यावरती बटर घालते. इथे मी थोडंसं जास्त घातलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे बटर किंवा तेल कमी जास्त घालू शकता. पसरवून घेऊया बटर सगळीकडे. आणि आता तवा फिरवून आपल्याला हा डोसा सगळीकडून एकसारखा भाजून घ्यायचा आहे. तवा फिरवल्यामुळे सगळीकडे डोस्याला एकसारखा रंग येईल. यामध्ये पिठामध्ये आपण साखर घातली आहे त्यामुळे डोस्याला रंग खूप मस्त येतो. तर असा डोसा तवा फिरवून मी सगळीकडे छान भाजून घेतला आहे. खालून छान ब्राऊन झाला आहे. आता आपण जो मैसूर मसाला डोस्याची जी आपण चटणी तयार केली होती किंवा मसाला तयार केला होता तो घालायचा आहे. त्यावरती बटाट्याचा मसाला घालायचा आहे. यावरती आता आपण भाज्या घालणार आहोत. तर इथे मी किसलेलं गाजर घातलं, थोडंसं बारीक चिरलेला कांदा घातला, किसलेलं बीट घातलं, बारीक चिरलेला टोमॅटो घातला. यावरती मी थोडीशी आणखी चटणी घातली. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि डोस्यावरती पसरवून घेऊया. तर अशा पद्धतीने मैसूर मसाला डोसा तुम्ही खाला असेल, पण घरच्या घरी मार्केटपेक्षाही टेस्टी असा हा मसाला डोसा तयार होतो. आणि यासाठी तुम्हाला डाळ तांदूळ भिजत घालायची सुद्धा गरज नाही आहे. तर इथे पहा अगदी क्रिस्पी झाला आहे डोसा. मंद फ्लेमवरती डोसा क्रिस्पी असा भाजून घ्यायचा आहे. फोल्ड करूया. तर आपला हा मैसूर मसाला डोसा तयार आहे.
इथे आता मी आणखी एक डोसा बनवून घेते. पुन्हा मी इथे तेल लावत नाही आहे तव्याला. हलक्या हाताने डोसा पसरवून घ्यायचा आहे. आणि आता वरची बाजू ड्राय होईपर्यंत वाट पाहायची आहे. तर पहा, वरची बाजू ड्राय झाल्यानंतर मी याला बटर लावून घेतलं आणि छान क्रिस्पी करून घेतला डोसा. आता इथे मी मैसूर मसाला डोस्याची चटणी घातली आहे, नंतर बटाट्याचा मसाला घातला आणि वरती भाज्या घातल्या. तर असा हा आपला दुसरा मैसूर डोसासुद्धा तयार आहे. तव्यावरती जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही बटाट्याच्या मसाल्यामध्येच चटणी आणि भाज्या घालून एकत्र हा मसाला तयार करू शकता. तर हा आपला दुसरा मैसूर मसाला डोसासुद्धा तयार आहे. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.